तर मराठवाड्यामध्ये आज पहाटे झालेल्या भूकंप सत्रामध्ये लातूर शहर आणि निलंगा तालुक्यात सौम्य धक्के जाणवलेत। लातूर भूकंपमापक केंद्रावर 3.6 ते 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या 4 धक्क्यांची नोंद झाली आहे। या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनाने आता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे। भूकंपाचे धक्के जाणवत असताना नागरिकांनी घाबरून न जाता मोकळ्या जागेत थांबावं, दगड मातीच्या घरामध्ये राहणं टाळावं असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संदीप भोसले जोडले गेलेले आहेत। संदीप, लातूर आणि निलंग्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत, अधिकची माहिती। तेजल, खरं म्हणजे आज पहाटे मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। 4 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद जी आहे ती लातूरच्या भूमापक केंद्रांवरती झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी आता प्रशासनाने देखील खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना आव्हान केलंय की भूकंपावेळी मोकळ्या जागेत थांबावं, दगडमातीच्या घरात थांबू नये अशा प्रकारचं आव्हान प्रशासनाने केलं। तर सर्वाधिक भूकंपाच्या धक्क्याची नोंद ही 4.6 रिश्टर स्केल इतकी आहे आणि परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील जे भूकंपाची केंद्र आहेत ते आता केंद्र समोर येताना पाहायला मिळतात। खरं म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील शिर्ली तालुका वसमत असं भूकंपाचं मेन केंद्र असल्याचं समोर येतंय आणि आज पहाटे मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले। जी, धन्यवाद संदीप आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहूयात नेमकी कुठे आणि किती वाजता हे सगळे धक्के जाणवलेले आहेत भूकंपाचे, सविस्तर पाहूयात। तर हिंगोली, लातूर, परभणीसह नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। पहाटे 1:37 4.6 रिश्टर स्केलचा पहिला धक्का बसला। 2:15 3.6 रिश्टर स्केलचा दुसरा धक्का। 2:17 3.9 रिश्टर स्केलचा तिसरा धक्का। 40 मिनिटात 3 धक्के जाणवले आणि तिन्ही भूकंपाची खोली जवळपास 10 किलोमीटरवर होती।